देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमधील अंतर्गत वादाच्या बातमीनं होय, राज्यामध्ये भाजपला प्रचंड मोठं बहुमत मिळालं, परंतु राज्यातच भाजपमधील अंतर्गत धुसफूस आता समोर येऊ लागलेली आहे। आता भाजपच्या मंत्री पंकजा मुंडेंनीच आपल्याच पक्षातील आमदार सुरेश धस यांची तक्रार थेट पक्षश्रेष्ठींकडे केली। या वादाचं नेमकं कारण काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। शिस्तबद्ध भाजपातील वाद चव्हाट्यावर। पंकजा मुंडे धसांमधला संघर्ष टोकाला। वाद पक्षश्रेष्ठींच्या दारात। मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। विधानसभा निवडणुकीनंतर शिस्तबद्ध पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपमध्ये बीडमधल्या दोन नेत्यांमधला संघर्ष अखेर असा समोर आला। सुरेश धसांनी वारंवार पंकजा मुंडेंवर निशाणा साधल्यानं पंकजा मुंडेंनी थेट पक्षश्रेष्ठींचं दार ठोठावलंय। ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये। पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले, पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। तर पंकजांच्या इशाऱ्यानंतर सुरेश धसांनीही पक्षश्रेष्ठींकडे धाव घेण्याचा इशारा दिला। करणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करणार। आरोप प्रत्यारोपानंतर पंकजा मुंडे सुरेश धस आमने सामने आले, मात्र दोघांनी एकमेकांकडे बघण्याचंही टाळलंय। भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानं विरोधी पक्षाला आयतकोलीत मिळालंय। आता ते धसांकडे बघून फिरत असेल का कदाचित बीजेपीचाच एक मोठा नेता जो आज या सरकारमध्ये मोठ्या पदावर आहे त्यांनीच धसांना तिथं ताकद मुंडेंच्या विरोधात दिली होती का, हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। आता पंकजाताईंना काय म्हणायचंय हे सांगता येत नाही। खरं तर पंकजा मुंडे आणि सुरेश धसांच्या वादाचं मूळ विधानसभा निवडणुकीत आहे। पंकजा मुंडेंनी अपक्ष उमेदवार भीमराव धोंडेंचं काम केल्याचा आरोप धसांनी केला होता। हाताखाली वागलो मी, पंकजाताई पंकुताई तुम्ही चांगलं नाही। आधीच धनंजय मुंडेंशी असलेलं वैर आणि त्यात पंकजा मुंडेंची भर पडल्यानं धसांनी आपला मोर्चा मुंडे बंधू भगिनींविरोधात उघडला। दरम्यान पंकजा मुंडेंनी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर तब्बल 3 महिने उलटून गेले तरी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट न घेतल्यानं धसांनी थेट पंकजा मुंडेंना फैलावर घेतलाय। इथून पुढे त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारे जा। शिस्तबद्ध पक्ष असलेल्या भाजपमधील धस आणि मुंडेंमधील संघर्ष समोर आलाय। पक्षाची प्रतिमा मलिन होण्यापासून रोखण्यासाठी पंकजा मुंडेंच्या तक्रारीची दखल घेणार की पक्षश्रेष्ठीच पंकजा मुंडेंना जेरीस आणण्यासाठी धसांना ताकद देणार याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। तर शिस्तबद्ध भाजपमध्ये राजकीय वॉर सुरू झाल्याची चर्चा आहे, कारण मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यातील संघर्ष हा टोकाला पोहोचला। विधान भवनामध्ये पंकजा मुंडे आणि सुरेश धस समोरासमोर आले खरे, मात्र या दोघांनीही एकमेकांशी बोलणं सोडा एकमेकांकडे बघणंही टाळलेलं आहे। हे दृश्य साम टीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये मात्र कैद झालेली आहेत। तर आपण बघतोय एकमेकांकडे बघणं तर सोडा, बोलणं तर सोडा, साधं बघणं देखील या दोघांनी टाळल्याचं दिसलेलं आहे। तर दुसरीकडे धस आणि पंकजांमध्ये आणखीन वादाची ठिणगी पडली। मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने सामने आले। विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा उमेदवार शिट्टी चिन्हाचा होता असा आरोप सुरेश धसांनी केला, तर लोकसभेत अनेकांनी माझं काम केलं नाही असा पलटवार मंत्री पंकजा मुंडेंनीही केला आहे। आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का? भारतीय जनता पार्टीतच आहेत ना। विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं, माझ्या सीटबद्दल ते म्हणत नव्हतं। माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं, शिट्टी हे चिन्ह होतं। पंकजाताईंचं
आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं, त्याच्यामुळे ते तसं म्हणत असतं. प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये. त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात. आणि त्यामुळे निवडणूक निकाल लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती 75,000 मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का, हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा. उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे. मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही. भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असणारा खोक्या भोसलेला पोलिसांनी अखेर जेरबंद केलं. मात्र 8 दिवस पोलिसांना गुंगारा देणारा खोक्या पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला आणि खोक्याच्या अटकेनंतर विरोधकांनी नेमकी काय मागणी केली आहे त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. पाप धुवायला गेला आणि अडकला. पोलिसांनी आवळल्या खोक्याच्या मुसक्या. खोक्याचा बोक्या शोधा. अमानुष मारहाण करणारा, नोटा उधळणारा, हेलिकॉप्टरमधून फिरून दहशत माजवणारा यासारख्या घटनांमुळे पोलिसांच्या रडारवर आलेल्या खोक्याच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्यात. पाप धुण्यासाठी प्रयागराजला गेलेल्या खोक्याला स्थानिक पोलिसांनी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. खोक्याबाई जाळ्यात कसा अडकला ते पाहूया. सतीश भोसले बसनं प्रवास करत प्रयागराजला पोहोचला होता. प्रयागराजवरून विमानानं पळून जाण्याच्या तयारीत होता. बीड पोलीस आणि प्रयागराजच्या पोलीस अधीक्षकांच्या मदतीनं विमानतळावरून त्याला अटक झाली. सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला होता. पोलिसांनी त्यावरूनच लोकेशन ट्रेस केलं आणि खोक्या अडकला. तर आपल्या कार्यकर्त्यांच्या अटकेचं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी स्वागत केले. तर विरोधकांनी या प्रकरणी अधिक खोलात जाऊन चौकशी करण्याची मागणी केली. मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही. त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा. तर त्याच्यावर ती कारवाई झालेली आहे. आता तो आत्ता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल. पोलिसांना सोयीचा माणूस सापडतो, गैरसोयीचा माणूस पोलिसांना कधीच सापडत नाही. हे राज्याच्या आता हे 5-10-15 वर्षामध्ये आपल्याला दिसतोय. जो त्यांच्या सोयीचा आहे सत्ताधाऱ्यांच्या त्याला लगेच पकडला जातो. आंधळे काय मिळत नाही. आंधळ्याकडे खूप मोठे पुरावे आहेत त्यामुळं आंधळे भेटू शकत नाही. खोक्या भेटला तर उद्या बोक्या आतमध्ये जाईल त्यामुळं खोक्या भेटत नाही. त्यामुळे हे सर्व पहिले आका होता आता खोक्याचा बोक्या असं सुरू आहे. खोक्या भोसलेच्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खोक्या भोसले 8 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर खोक्या भोसलेला पोलिसांनी जेरबंद केले. या दरम्यान खोक्या भोसलेचे अनेक कारनामे समोर आले. खोक्यानं दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणेंना मारहाण केल्याचा आरोप आहे. बुलढाण्याच्या कैलास वाघला अमानुष मारहाण केली. हरिण, काळवीट, मोर आणि सशांच्या कत्तलीचा आरोप आहे. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना धमकीही दिली. नोटा उधळून मास दाखवल्याचाही आरोप आहे. खोक्या भोसलेचे कारनामे समोर आल्यानंतर पोलीस खोक्याच्या मागावर होते. त्यामुळे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी खोक्यानं थेट प्रयागराज गाठून गंगेत डुबकी मारली. त्याआधी देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडही पोलीस संरक्षणासह उज्जैनच्या महाकालपुढे नतमस्तक झाला आणि त्यानंतर पोलिसांना शरण आला. तर आता कृष्णा आंधळेही दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आढळून आलाय. त्यामुळे गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांनी देवापुढे लोटांगण घातलं तरी देव त्यांना माफ करत नसल्याचं सिद्ध झालंय. आता खोक्या तर अडकला असला तरी पोलीस खोक्यानंतर त्याच्या आकाच्याही मुसक्या आवळणार का याकडे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बीडचा खोक्या उर्फ सतीश भोसलेचा पाय आणखीन खोलात गेलाय. शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये सतीश भोसलेच्या विरोधात 3रा गुन्हाही दाखल करण्यात आला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात NDPS कायद्याअंतर्गत कलम 20 नुसार गुन्हा दाखल झालाय. 8 मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वन विभाग आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये गांजा सापडला होता आणि या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तर सतीश भोसले उर्फा खोक्याचा तडीपारीचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. खोक्याला उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि ही अटक होताच आता तडीपारीचा प्रस्ताव देखील मंजूर झाला. गेल्या वर्षभरापासून बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता. खोक्याला अटक होताच तडीपारीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे. तर आपण बघतोय सुरेश धसांचा हा खोक्या आता मात्र जिल्ह्याच्या बाहेर त्याचं पार्सल होणार आहे. वळूया पुढील बातमीकडे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि संतोष देशमुखांच्या हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी कृष्णा आंधळे याचा सुगावा आता लागलेला आहे. स्थानिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार कृष्णा आंधळेच्या मागावर पोलीस आहेत. कुठे आहे हा कृष्णा आंधळे पाहूयात या रिपोर्टमध्ये. कृष्णा आंधळे नाशिकमध्ये 3 महिने पोलिसांना गुंगारा. फरार आंधळे सापडणार. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला तब्बल 3 महिने उलटले, मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित होतोय. त्यातच फरार आरोपी कृष्णा आंधळेचा सुगावा लागल्याची माहिती समोर येते. तो नाशिकमध्ये दिसल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. यामुळेच मोठी खळबळ माजली आहे. प्रत्यक्षदर्शीनं साम टीव्हीशी बोलताना काय दावा केलाय पाहूया. निदर्शनात ब्लॅक गाडी मी सांगितलेली होती. ब्लॅक गाडी आहे ती. ब्लॅक टी शर्ट आणि व्हाईट शर्ट. त्या हिशोबाने तो 100% जो काही आरोपी 3 महिन्यापासून फरार आहे तोच कृष्ण आंधळे. मग कसं लक्षात त्यांनी मास्क घातला होता. तो मास्क जेव्हा काढला त्यांनी फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याला लगेच ओळखलं तर हा कृष्ण आंधळे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून खातरजमा केली जाते. याआधीही जानेवारी महिन्यात कृष्णा आंधळे दिसल्याची चर्चा होती. नाशिकमध्ये आता कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा करण्यात आल्यानं पोलीस प्रशासन अलर्ट झालंय. प्रत्यक्षदर्शी जे साक्षीदार आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण सुयोजित गार्डन या ठिकाणी फुटेज घेत आहोत आणि त्या पद्धतीने पुढे ते फुटेज सर्क्युलेट व्हायरल करून अशा वर्णनाची इसम किंवा गाडी मिळून आल्यास आम्ही त्यांना डिटेन करण्याचा प्रयत्न करतो आणि आमची पथके ऑलरेडी या अगोदर तयार रवाना झालेली आहेत. त्या पद्धतीने कृष्णा आंधळेला पकडण्यात अद्याप यश आलेलं नाही. आमदार संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड यांनी आंधळेची हत्या झाली असावी असा अंदाजही व्यक्त केला होता. मात्र अधिकृत कोणतीही माहिती त्याच्याबाबत समोर आलेली नाही. मकोकाचा आरोपी जर खुलेआम नाशिकसारख्या शहरात फिरत असेल तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच आता सवाल उपस्थित होत आहेत. कृष्णा आंधळे नाशिकमध्येच 3 महिने लपला असेल तर पोलिसी यंत्रणेचं हे सपशेल अपयश तर आहेच, मात्र खाकीसाठी ही लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर इतका फरार आरोपी जो मोस्ट वॉन्टेड आहे तो स्थानिकांना दिसतोय, सर्वसामान्य नागरिकांना दिसतोय, परंतु पोलिसांना दिसत नाही. हे अपयश नेमकं कुणाचं असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज केज कोर्टामध्ये सुनावणी देखील झाली. सुरक्षेच्या कारणास्तव सगळ्या आरोपींना सुनावणीसाठी हजर करण्यात आलं नव्हतं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपींची ओळख परेड झाली आणि यावेळेस आरोपींच्या वकिलांनी आरोपींचे जबाब मिळाले नसल्याचा युक्तिवाद केला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील आज सुनावणीसाठी हजर नव्हते. सरकारी वकील ॲडव्होकेट कोल्हेंनी यावेळेस सरकारी पक्षाची बाजू मांडली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे. कराडचे वकील म्हणाले, आरोपपत्रात उल्लेख असलेले पुरावे आम्हाला मिळालेले नाही. सरकारी वकील म्हणाले, पुढच्या तारखेला आरोपीच्या वकिलांना पुरावे देणार. कोर्ट म्हणालं, चार्जशीट मिळाली का? वकील दिले आहेत का? आरोपीचं उत्तर होतं, होय. कोर्ट म्हणालं, तपासावर आक्षेप आहे का? फिर्यादी शिवराज देशमुखांना विचारणा करण्यात आली. त्यावर देशमुख म्हणाले, तपासावर कोणताही आक्षेप नाही. कोर्टामध्ये या कामाचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे. त्या दोषारोपपत्रातले बरेचसे कागद आहेत जे आरोपींना मिळणं गरजेचं आहे, ते अजून मिळालेले नाहीत आणि त्याची आम्ही मागणी केलेली आहे. ते पुढच्या तारखेपर्यंत मिळून जाते. ते सगळे कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिला आहे. पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल. आज आरोपींना VC द्वारे हजर केलं
आरोपीच्या वकिलांनी काही कागदपत्राची मागणी केलेली आहे. त्या अर्जावर माझं म्हणणं देण्यासाठी मी वेळ मागितलेला आहे. पुढील सुनावणी 26/3 होईल. आहेत ना काही कागदपत्र कोर्टामध्ये आहेत, ती बंद पाकिटात आहेत, ते कायद्याने त्यांना मिळणार असतील ते मिळतील. बाकीचे काही कागदपत्र नसतील त्या दृष्टीने मी वेळ मागितला आहे. पुढे 26/3 माझं म्हणणं देईल मी, त्याच्यावर कोर्ट ऑर्डर करेल, त्याप्रमाणे पूर्तता होईल. तर सरपंच देशमुखांची पत्नी अश्विनी देशमुखांच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली. वाल्मिक कराड आणि त्याचे लोक मला मारून टाकतील, संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी पत्नीला सांगितलं होतं, अशी धक्कादायक माहिती अश्विनी देशमुख यांच्या जबाबामध्ये समोर आली आहे. 8 डिसेंबर रोजी संतोष देशमुख आणि पत्नी अश्विनी देशमुख यांच्यामध्ये याच संदर्भात चर्चा देखील झाली होती आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडायची गरज नव्हती. तुला लय जड जाईल. तुला वाल्मिकांना आणि आम्ही जिवंत सोडणार नाही. मला खूप टेन्शन आलंय. तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही, त्यामुळे तुमचंही कुणीही वाईट करणार नाही. उगाच काळजी करू नका. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्या. तुला माहित नाही, तो वाल्मिक कराड गुंड आहे. त्याची राजकीय नेत्यांसोबत उठबस आहे. तो आणि त्याचे लोक मला मारून टाकतील. तर वळूया पुढील बातमीकडे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी, हा लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे आणि हाच नेमका मुद्दा पकडत विरोधकांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केले. मात्र त्याला उत्तर देताना मंत्री आदिती तटकरेंनी अत्यंत सुरक्षित आणि बचावात्मक उत्तर दिलं. त्यांनी नेमकं काय म्हटलं आणि विरोधकांची काय भूमिका होती, पाहूयात या रिपोर्टमध्ये. लाडकीला 2100 रुपये कधी मिळणार? लाडकीची सरकारनं फसवणूक केली. विरोधकांनी सरकारला घेरलं. निकषांच्या पडताळणीमुळे लाडकींचा रखडलेला फेब्रुवारीचा हप्ता आणि या महिन्याचा म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता लाडकीला 2 टप्प्यात देण्यात येतोय. मात्र निवडणूक काळामध्ये मोठा गाजावाजा करत आम्ही 1500चे 2100 करू असं दिलेलं आश्वासन मात्र अजूनही सरकारला पूर्ण करता आलं नाहीये. लाडकींनी महायुतीला भरभरून मतांनी निवडून दिलं. मात्र निवडणुकांनंतर 1500चे 2100 काही झाले नाही. आता नाही, पण अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी सरकार दिलेला शब्द पाळेल असं वाटत असताना लाडकींच्या पदरी मात्र निराशाच पडली. त्यामुळे आता विरोधकांना सरकारवर ताशेरे ओढण्यासाठी आयतं कोलीतच हाती मिळालंय आणि विरोधकांनी सुद्धा लाडकीला 2100 कधी देणार या मुद्द्यावरनं अधिवेशनात सरकारला चांगलंच घेरलंय. इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून यांना पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं, तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही? निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये. सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो. दरम्यान विरोधकांच्या या आक्रमक प्रश्नांना उत्तर द्यायला महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मात्र काहीसा बचावात्मक पवित्रा घेत 2100चा चेंडू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकललाय. 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार घेईल. त्यामुळे आता फसवणार नाही, मात्र 2100 देणार तरी कधी, की महापालिकेच्या तोंडावर विधानसभेसारखाच डाव टाकत लाडकींना 2100चं गाजर दाखवत राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.
तर 1500 वरून 2100 रुपये न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता तर वाढलेली आहे, परंतु आता लाडकी बहीण योजना बंद होणार की काय अशी सध्या चर्चा सुरू आहे. कारण महायुतीचे नेते रामदास कदम यांच्या वक्तव्यानं एकच खळबळ माजली. लाडकी बहीण योजना बंद केली तर 10 योजना सुरू होतील असं विधान कदमांनी केलं आणि त्यामुळे ही योजना आता बंद होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बघा, शेवटी बजेट डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना चालू करायला लागतात. अंतरून बघूनच पाय बसायला लागतो. आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर 30,000 कोटीपेक्षा जास्त आहे. ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यायला लागते ना. आणि एक जर लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना पण चालू करता येतील की. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. वळूया पुढील बातमीकडे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला आणि त्यामुळे आता मुनगंटीवार हे विरोधी पक्षनेते आहेत की काय अशी ही चर्चा सुरू झाली. विधानसभेमध्ये आक्रमक भूमिका घेत शेतकरी कर्जमाफी करा, लाडकी बहीण योजना बंद करू नका अशी मागणी मुनगंटीवारांनी केली. तर खोक्यावरूनही त्यांनी सरकारवर सवाल उपस्थित केलेत. खरं तर लाडकी बहीण योजना ही तर कधीच बंद करू नये. लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये अध्यक्ष महाराज, मी अर्थमंत्री महोदयांचं अभिनंदन करेन. मला याची जाणीव आहे की मंत्रालयात गेल्यावर काही अधिकारी असं म्हणतात की हे अनप्रोडक्टिव्ह आहे. माझं मत आहे अध्यक्ष महाराज, हे अनप्रोडक्टिव्ह नाही आहे, हे आमचं दायित्व आहे. मग माझी मागणी आहे, अरे डेअरिंग करा, काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज. कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माणच होईल ना. जर पत्रकारांना इंटरव्ह्यू द्यायला तो सापडतो आणि पोलिसांना सापडत नसेल तर पत्रकारांचा फी मोठा की पोलिसांचा फी मोठा की पैशाचा फी मोठा, हा विचार तर केला पाहिजे ना. तर वळूया पुढील बातमीकडे. माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही असं खळबळजनक विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केलंय. काही दिवसांपासून जयंत पाटलांच्या पक्षांतराची चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे त्यांच्या विधानाची जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली. आझाद मैदानातील शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनामध्ये ते सहभागी झाले होते. पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. तर सांगायचा मुद्दा काय आहे की ती आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करता आले असते आणि ते झाले असते खासदार. ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे. वळूया पुढील बातमीकडे. मंत्रीपद न मिळाल्यामुळे आपण नाराज नाही हे सांगण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये चक्क गाणं गायलं, खंत व्यक्त केली. नाराज आहे असं सर्वांना वाटतं असं देखील मुनगंटीवार यांनी म्हटलंय. मी काही बोललो की मग ते म्हणतात की मंत्री केलं नाही म्हणून नाराज आहे. खरं तर ते गाणं मला आवडते, कारण आमचे नेते ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो ते नितीन गडकरींचं नेहमीच एकदम मस्त गाणं ते गुणगुणतात की तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं, तेरे मासूम सवालों से परेशान हूं मैं. कधी कधी जेव्हा पत्रकार विचारतात की तुम्ही नाराज आहे का, तेरे मासूम सवालों से परेशान हूं मैं. तर आपण बघतोय सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये गाणं गायलेलं आहे. तुझसे नाराज नाही जिंदगी हैरान हूं मैं असं यावेळेस नाराज नाही हे सांगण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी गाणं गायलं. तर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. तुम्हाला पनीर आवडतं, तुम्ही जर पनीर खात असाल, पनीर चांगलं आहे, पनीरमुळे अनेक आरोग्याला फायदे आहेत म्हणून तुम्ही तुमच्या लहानग्यांना पनीर देत असाल तर आमदार विक्रम पाचपुते यांनी मात्र आज विधानसभेमध्ये पनीर बॉम्ब आणून दाखवला. होय, मी पनीर बॉम्ब का म्हणतोय त्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट. पनीर चिली, पनीर लबाबदार, पनीर बिर्याणी किंवा मग पनीर पराठा किंवा पनीर सँडविच,
तुमच्या रोजच्या जेवणात अविभाज्य झालेलं पनीर तुमच्या जीवावर उठलंय. होय, आम्ही जे म्हणतोय ते नीट ऐका. पनीरचा हा मुद्दा थेट विधानसभेमध्ये गाजला. कारण तुम्ही खात असलेलं पनीर हे शुद्ध दुधापासून बनवलेलं पनीर नसून ते स्वस्त तेलाच्या गोळ्यापासून बनवलेलं आर्टिफिशियल पनीर आहे. हा दावा केलाय आमदार विक्रम पाचपुतेंनी. आणि त्यावेळेस त्यांनी आर्टिफिशियल पनीरचे गोळे थेट विधिमंडळात आणूनच दाखवले. विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार विक्रम पाचपुतेंनी या बोगस पनीरचा व्यवसाय कसा सुरू आहे त्याची कहाणी सांगत सरकारचं अन्न आणि औषध विभाग गाफील असल्याचं निदर्शनास आणून दिलंय. आणि त्यानंतर सरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कारवाईचं आश्वासन दिलं. नॅचरल पनीर हे 400-500 रुपयाच्या खाली मिळत नाही. आर्टिफिशियल म्हणजे ज्याला आपण चीज अॅनालॉग म्हणतो ते 160 ते 180 रुपये किलोनी मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे. काही लाखात साठा सापडलेला आहे. हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने खूप अलार्मिंग आहे. आमचा मागणी सरकारकडे ही आहे की लवकरात लवकर कायद्यामध्ये आपण तरतूद करा आणि जे मिसब्रँडिंग करतात अशा लोकांना जन्मठेपेचीच शिक्षा झाली पाहिजे. पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आणि ह्याच्यामध्ये काही आणखी नियम कडक करण्याची गरज असेल. कारण काही त्यांनी मगाशी उत्तरामध्ये पहिल्यांदा सांगितलं की केंद्र सरकारचा पण ह्याच्याबद्दलचे काही नियम आहेत. त्याच्या संदर्भात केंद्राच्या नियमाला पण कुठं अडचण येणार नाही किंवा वेळ पडली तर केंद्राच्या संबंधित मंत्र्यांना देखील भेटून राज्यात आजवर दूध, मावा, बनावट चीज आणि पनीर जप्त करत कारवाई केल्याचं अनेकदा आपण ऐकलंय. मात्र विधिमंडळात थेट असली आणि नकली पनीर आणून जनतेच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे याची जाणीव आज विधिमंडळात झाली. पाहुयात या बनावट पनीरची पोलखोल. बनावट पनीर कसं तयार होतं? मिल्क पावडर, पाम ऑइल आणि सर्वात स्वस्त तेलाचा वापर बनावट पनीर मध्ये करण्यात येतो. बनावट पनीर ओळखणं कठीण. होय, असली पनीर सारखंच बनावट पनीर दिसतं, ज्याचा 70 ते 80% बाजारामध्ये वापर आहे. अन्न औषध विभाग काय करताय? अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यानं बोगस पनीर बनवणाऱ्यांचा सुळसुळाट आहे. राज्याच्या सीमेवर बनावट पनीर ओळखण्याची यंत्रणा असक्षम. हेल्दी पनीर म्हणून जर तुम्ही हे बनावट पनीर खात असाल किंवा आपल्या चिमुरड्यांना खाऊ घालत असाल तर तुम्ही लिव्हर सिरोसिस आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देत आहात. त्यामुळे खात्री करून तुम्ही शुद्ध दुधापासून बनवलेलं पनीर खरेदी करताय याची वारंवार पडताळणी करूनच मग हे पनीर खा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी आणि छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला दिलासा मिळाला. 17 मार्च पर्यंत कोरटकरला अटकेपासून दिलासा मिळालाय. प्रशांत कोरटकरनं दिलेल्या धमकी प्रकरणी कोल्हापूर न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि यावेळेस प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयानं दिलासा दिलेला आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे. पोलिसांनी केलेली विनंती कोर्टानं फेटाळली. आता या प्रकरणी 17 मार्च पासून दररोज सुनावणी होणार आहे. पूर्वी जी तरतूद होती आरोपीला हजर ठेवण्याविषयी, ती तरतूद आता काढून टाकलेली आहे. ती तशी तरतूद नसल्यामुळे कोर्टाने तो आपला अर्ज जो होता तो नामंजूर केलेला आहे आणि या जामीन अर्जाची अंतिम सुनावणी 17 तारखेला ठेवलेली आहे. 17 तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होईल आणि मग कोर्ट आपला जो अंतिम निर्णय असेल तो देईल. आपल्या राज्यामध्ये वादग्रस्त विधानांचा प्रचंड मोठा इतिहास आहे आणि आता त्यात भर पडली आहे नितेश राणेंची. मंत्री नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. नेमकं राणे यांनी काय म्हटलंय आणि त्याचे कसे पडसाद राज्यात उमटले त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. शिवरायांचे मावळे मुस्लिम नव्हते. नितेश राणेंचं वादग्रस्त विधान. राणेंच्या वक्तव्यावरून राजकारण पेटलं.
शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे. मत्स्य उत्पादन मंत्री नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नसल्याचं वक्तव्य केलं आणि नव्या वादाला तोंड फुटलं. नितेश राणे इथेच थांबले नाहीत, तर शिवाजी महाराजांची लढाई ही इस्लाम विरोधातील होती असा दावाही त्यांनी केला. त्यातले काही कार्टे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे. उगाच टेप रेकॉर्डर चालवता. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे. शिवाजी महाराजांबद्दल नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य समोर आल्यानंतर अजित पवारांनी राणेंची कानउघडणी केली आहे. तर राऊतांनीही नितेश राणेंची शाळा घेत थेट पंतप्रधानांनाच पत्र लिहिण्याचा इशारा दिलाय. शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते. दारुगोळा कोण सांभाळत होता त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते मी नावं घेत नाही. या बखरी चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला. प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल. शिवरायांचा चरित्र ग्रंथ, बखरी, शिवकालीन पत्र आणि पाश्चिमात्य इतिहासकारांनी ठेवलेल्या नोंदींवर नजर टाकली असता शिवरायांच्या पदरी मुस्लिम सैनिकच नव्हे तर विविध दलांचे प्रमुखही असल्याचं स्पष्ट होतंय. सभासद बखरीत मदारी मेहतर या मुस्लिम मावळ्याचा उल्लेख आहे. शिवरायांचा तोफखाना प्रमुख इब्राहिम खान असल्याचा चिटणीसांच्या बखरीत उल्लेख आहे. शिवरायांचा वकील काझी हैदर शेजवलकरांकडून उल्लेख. शिवकालीन पत्रांमध्ये आरमार प्रमुख दौलत खानाचा उल्लेख आहे. नूरखान बेग हा पायदळाचा प्रमुख असल्याचा 10 मार्च 1657चा उल्लेख. सिद्धी हिलाल घोडदलात सेनापती असल्याचा बखरीत उल्लेख. शिवरायांकडे 700 पठाणांची फौज असल्याची माहिती. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान पूर्णतः नव्हतेच का असं काही मी म्हणणार नाही. आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमानांचं प्रमाण नोंद घेण्यासारखं लाक्षणीय होतं का तर तसंही म्हणणार नाही. अगदी नगण्य होतं. आणि जी मंडळी मुसलमान शिवाजी महाराजांबरोबर होती ती त्यांच्या विश्वासार्हतेमुळे, एकनिष्ठेमुळे त्यांनी जे काही कर्तव्य बजावलं होतं त्यामुळे होती, हे आपल्याला दिसून येतं. छत्रपती शिवरायांचे मावळे 18 पगड जातीचे आणि विविध धर्मांचे होते. मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आक्षेप घेऊन शिवाजी महाराजांना संकुचित करण्याचा प्रयत्न सुरू आहे का याची चर्चा रंगतीये. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. ही काय नितेश राणे यांच्यामुळे सुरू झालेल्या वादांची पहिली घटना नाहीये. आणखीन एक वादाची मालिका सुरूच आहे. कारण आता मटन दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार जो आहे तो मत्स्योद्योग मंत्री आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी केला. मात्र यावरूनच जेजुरीच्या मार्तंड देवस्थानमध्ये मतभेद दिसून आलेले आहेत. श्री मल्हार म्हणजे खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहे आणि ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे. त्यामुळे या योजनेचं नाव बदलण्यात यावं अशी विनंती जेजुरी देवस्थानच्या विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडकर यांनी नितेश राणे यांच्याकडे केली. खेडकर यांनी मल्हार नावाला विरोध केला असताना देवस्थानाच्या विश्वस्त मंडळानं मात्र पत्रक काढलं आणि सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. खंडोबा या देवतेचं, मल्हार या देवतेचं मुख्या प्राण्यांवर जसे कुत्रा, बैल, घोडा, हत्ती याच्यावर नितांत असं प्रेम आहे. म्हणून महाराजांच्या तिथं नित्य सहवास असतो. म्हणून माझी विनंती राहील नितेशजी राणे यांना की कृपा करून आपण मल्हार सर्टिफिकेशन हे मटण दुकानांना देण्यासंदर्भाचं नाव हे त्वरित बदलावं. मी आपल्याला ही विनंती करण्यासाठी आज मंत्रालय या ठिकाणी येतो. काल प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून एक बातमी समजली की माननीय नितेशजी राणे साहेब यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक योजना राबवत आहेत. त्याला मल्हार सर्टिफिकेट योजना असं नाव देत आहेत. आमचा ह्या योजनेला, ह्या नावाला कुठलाही आक्षेप नाही, कुठलाही विरोध नाही. या उलट सरकारने ही जी योजना राबवत आहे ह्या योजनेला आमचं पूर्णपणे समर्थनच आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणीही मुस्लिम नव्हतं
असा दावा मंत्री नितेश राणेंनी केला. तर हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून उघडलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करावं असं देखील नितेश राणेंनी आवाहन केलं. आणि यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच हिंदू मुस्लिम भेदभाव केलेला नाही असं त्यांनी म्हटलं. तर मल्हार सर्टिफिकेटवर देखील उदयनराजेंनी भाष्य केलेलं आहे. कधी शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव त्यांची ही संकल्पना होती आणि म्हणून तर आज आपण या मोकळा श्वास घेतो या लोकशाही स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये. असं हिंदू मुस्लिम केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो या मुघलांच्या. मी तर काय नॉनव्हेज खात नाही, त्यांना खायचं खावा. तरीच या मुद्द्यावरून भाजपचे खासदार आणि भाजपचे मंत्री यांच्यातच जुंपल्याचं दिसलेलं आहे. वळूया पुढील बातमीकडे. मुस्लिमांच्या कुर्ता आणि शेरवानीवर बंदी यायला नको, हलाल आणि झटका या वादावर जितेंद्र आव्हाडांनी खोचक शब्दात टीका केलेली आहे. कारण नसताना हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला जातोय असं देखील जितेंद्र आव्हाडांनी पुढे म्हटलं. उद्या असं पण व्हायला नको की कुर्ता मुसलमानांचा कुर्ता घालू नका, शेरवानी घालू नका. ते लग्नाला घालतात ना काय ते असे छान छान लांब लांब, मला आठवत नाही त्याचं नाव, ते पण उद्या बंदी येणार आहे त्याच्यावर. कारण का ते सगळं मुघलांच्या काळापासून चालत आलेलं आहे. आता आणा त्याच्यावर बंदी. यानंतर पुढील बातमी देखील नितेश राणेंच्याच वक्तव्याची आहे. 7:30 नंतरचं पाणी चालतं का, तेव्हा खाज येत नाही का, असा सवाल भाजपचे मंत्री नितेश राणेंनी राज ठाकरेंचं नाव न घेता विचारलाय. दूषित गंगेमधलं पाणी पिणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं आणि गंगा नदीच्या स्वच्छतेवरून सवाल उपस्थित केले होते. आणि त्यावरून आमच्या धर्माचा अपमान सहन करणार नाही असं सांगत नितेश राणे यांनी राज ठाकरेंना आता दुसऱ्यांदा डिवचलाय. आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत. आजकाल लोक बसले आपल्या हिंदू धर्माला वाकड्या नजरेने पाहणार, कोणत्या महाकुंभ वर काहीतरी टीका टिप्पणी करणार, कोणाला तिथून अचानक खास द्यायला लागणार. बाकीचं पाणी घेताना खास येत नाही लाडघाट. ते 7:30 नंतरचं पाणी चालतं, फक्त आमच्या गंगाजलवरच प्रॉब्लेम. त्यामुळे आता राज ठाकरे हे भाजपचे मंत्री नितेश राणे यांना कशा शब्दात उत्तर देतात, मनसेची या सगळ्यावर भूमिका नेमकी काय आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे. मात्र आता शेतकऱ्यांनी मिळून काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. आता जिल्हाव्यापी मेळावे घेण्यात येणार आहेत. 8 एप्रिलला मराठवाडा विभागीय मेळावा घेण्यात येणार आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील शेतकऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं. 12 जिल्ह्यातील या शेतकऱ्यांनी सत्ताधारी मंत्र्यांना जिल्हाबंदीचा इशारा दिलाय. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यावर ठाम असून आमची लढाई आम्हीच लढणार असल्याची भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. शेतकऱ्यांचा, शेतमजुरांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे. त्यांच्या ड्रीमसाठी लाखो शेतकऱ्यांचं स्वप्न, त्यांच्या मुलाबाळांचं स्वप्न चक्काचूर या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे. 86,000 कोटी सरकारचे ज्या शेतकऱ्यांच्यावर नांगर फिरवणार असतील तर ते 86,000 कोटी पिण्याच्या पाण्यासाठी जर आणि शेतीच्या पाण्यासाठी जर वापरले तर बरं होईल. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आमचं हे आंदोलन थांबणार नाही. दरम्यान शक्तीपीठ महामार्ग केवळ अट्टास नाही तर विकास आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलेलं आहे. वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, सांगली जिल्हा, प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे. शक्तीपीठ महामार्ग हा केवळ शक्तीपीठांना किंवा आपल्या आस्थेच्या केंद्रांना जोडणारा महामार्ग इथपर्यंत मर्यादित नाहीये. हा महामार्ग
मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांचं जीवनमान बदलणारा महामार्ग आहे. आणि आता एक संतापजनक बातमी आहे. महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये राहून मराठीचा द्वेष करणाऱ्यांची संख्या सध्या वाढत चालल्याचं दिसतंय. मी मराठीत का बोलू? महाराष्ट्र विकत घेतलाय का? ही मुजोरी आहे एअरटेलच्या एका कर्मचारी महिलेची. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मी मराठी का बोलू हे बोलण्याची हिंमत मराठीचा द्वेष करणारे परप्रांतीय सर्रास करताना दिसताय. महाराष्ट्राच्या मातीत राहून मराठी भाषेला विरोध करणाऱ्यांना कुणाचं पाठबळ आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. या मुजोर महिलेवर पोलीस काय कारवाई करणार याकडेही आता तमाम महाराष्ट्रातल्या मराठी प्रेमींचं लक्ष लागलं. काय बोललो तुम्हाला मी? काय बोललो तुम्हाला मी? काय बोललो तुम्हाला मी? काय बोललो तुम्हाला मी? हा बोलवा बोलवा. फोन करा, फोन करा, तुम्ही फोन करा, पोलिसांना फोन करा. हा करा. काय बोललो तुम्हाला? कस्टमरला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह नाही करणार, कोण करणार तुम्ही? व्हिडिओ रिकॉर्डिंग मध्ये तुम्हाला काय करतोय ना मराठी काय बोला कस्टमर. आम्हाला एवढा टाइम नाहीये इकडे भेटो म्हणजे काय? एकदम मराठीत बोला तुम्ही. मराठी येत नाही? मराठी येत नाही? मराठी येत नाही? हा महाराष्ट्रात आहे ना? महाराष्ट्रात आहे ना? महाराष्ट्रात राहता ना तुम्ही? महाराष्ट्रात तुम्ही येत आहात मराठी बोलायचं नाही? हा पागल कोणाला बोलता? ओ मॅडम पागल कोणाला बोलता? काय बोललो तुम्हाला? तर अतिशय संतापजनक अशी बातमी आहे. त्यामुळे या कर्मचारी महिलेवर आता काय कारवाई होते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. वळूया पुढील बातमीकडे. हार्ट अटॅकच्या रुग्णांची संख्या सध्या कमालीची वाढली आहे. आपल्या शेजारी नातेवाईकांमध्ये कुणाचा ना कुणाचा तरी हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याच्या बातम्या येतच असतात. मात्र आता या आजारावर एक रामबाण इलाज सापडल्याचा दावा करण्यात येतोय. हार्ट अटॅकवर लस तयार केल्याचा दावा संशोधकांनी केलाय. पाहूयात त्यावरचाच हा एक रिपोर्ट. हार्ट अटॅकवर लस. एक लस वाचवणार लाखो लोकांचा जीव. चीनी संशोधकांनी शोधली लस. हार्ट अटॅक कधी, कसा आणि कुणाला येईल याचा नेम नाही. दरवर्षी जगभरात हार्ट अटॅकमुळे 1,79,00,000 लोकांचा मृत्यू होतो. भारतातही हार्ट अटॅकनं मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. एक लस हार्ट अटॅक पासून तुम्हाला दूर ठेवेल. हार्ट अटॅक आणि स्ट्रोक पासून बचाव करण्यासाठी चीनच्या संशोधकांनी ही लस तयार केल्याचा दावा करण्यात येतोय. याबाबतचा एक अहवाल जर्नल नेचर मधून प्रकाशित करण्यात आलाय. या अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. हार्ट अटॅक आणि स्ट्रोक्स पासून वाचण्यासाठी चीनच्या नानजिंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी लस शोधून काढली आहे. रक्तात ब्लॉकेजेस तयार झाल्यामुळं हृदयाला रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळं हार्ट अटॅक येतो. मात्र चीनी संशोधकांच्या दाव्यानुसार त्यांनी तयार केलेल्या लसीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण घटतं. परिणामी रक्तात ब्लॉकेजेस तयार होत नाहीत. रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा प्रश्नच येत नाही. संशोधकांनी अलीकडेच या लसीची उंदरांवर चाचणीही घेतली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. संशोधनानुसार या लसीमुळे P210 नावाचं प्रोटीन रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करण्यासाठी उपयुक्त ठरल्याचं दिसून आलं. ज्या उंदरांवर लसीची चाचणी घेण्यात आली त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लांट जमा होऊ शकलं नाही. या लसीमुळे कोट्यवधी रुग्णांना दिलासा मिळेल असाही दावा केला जातोय. ही अशा स्वरूपाची व्हॅक्सिन तयार करण्याची प्रक्रिया ही 2005 सालापासून चालू आहे. त्याला संमिश्र असं यश मिळालेलं आत्तापर्यंत, पूर्णतः नाही. तर हा जो आत्ताचा पेपर आहे त्यातून एक नवीन आशेचा किरण आहे की बाबा ह्या स्वरूपाची व्हॅक्सिन यशस्वी होऊ शकते. भारतासारख्या देशात हृदयरोग एक मोठी समस्या बनत चालली आहे. भारतातील हार्ट अटॅक रुग्णांची आकडेवारीही पाहूयात. भारतात 3 कोटी हृदयविकाराचे रुग्ण आहेत. 27% लोकांचा हार्ट अटॅकनं मृत्यू होतो. NCRBच्या रिपोर्टनुसार हार्ट अटॅकनं मरण पावणाऱ्यांची संख्या 12% अधिक आहे. 2022 मध्ये 56,450 लोकांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, जंक फूड, वाढतं टेन्शन अशा अनेक कारणांमुळे हार्ट अटॅक येऊन लोकांचा मृत्यू होतोय.
अशा कोट्यवधी रुग्णांसाठी ही लस म्हणजे संजीवनीच म्हणावी लागेल. अर्थात याबाबत आणखी मोठ्या प्रमाणात संशोधन होणं गरजेचं आहे. तसंच हार्ट अटॅकवरची लस प्रत्यक्षात माणसांसाठी कधी उपयोगात आणली जाईल याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे हार्ट अटॅकवरील या लसीसाठी रुग्णांना आणखी काही काळ वाट पाहावी लागेल हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. होळी आणि रंगपंचमीच्या तयारी जर कधी तुम्ही करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण थेट तुम्हाला आता मुंबई पोलिसांनी एक संदेश दिलेला आहे. होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीसाठी पोलिसांची कडक नियमावली जाहीर झाली आहे. आजपासून 18 मार्च पर्यंत हे नियम जे ते लागू राहणार आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केलेलं आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर नियम देखील आहेत. यानंतर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी अतिशय महत्त्वाची आहे आणि पालकांसाठी तर ही बातमी अतिशय महत्त्वाची, कारण बुलढाण्यातील विद्यार्थ्यांच्या हातावर ब्लेडचे वार झाल्याचं समोर आलं आणि या संदर्भात साम टीव्हीच्या हेल्पलाईनकडे पालकांनी धाव घेतली. मात्र विद्यार्थ्यांच्या हातावर ब्लेडचे वार कुणी केले, ही क्रूर मानसिकता या लहानग्या विद्यार्थ्यांमध्ये येते तरी कुठून, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. पाहुयात हा एक स्पेशल रिपोर्ट. दृश्य आहेत बुलढाणा जिल्ह्यातील भादोला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील. याच शाळेतील फरशीवर 5वीच्या विद्यार्थ्याचं रक्त सांडलंय. 5वीच्या 11 विद्यार्थ्यांनी एकमेकांवर ब्लेडनं वार केले. या प्रकारानंतर पालक आक्रमक झाले, तर त्यांनी थेट या सगळ्या प्रकाराचं खापर शिक्षकांवर फोडलं. यांचं लक्ष पाहिजे लेकरांवर, की आज रोजी आमच्या शाळेमध्ये 11 लेकरांवर ब्लेडचे बाण मारले गेले. मग यांचं लक्ष कुठे आहे? कुठे आहे सांगा ना आम्हाला तुम्ही. यांचं लक्ष ठेवायला पाहिजेत ना यांना. त्यांचे आई वडील कामाला जातात आणि यांच्या बरोबर शाळेत पाठवतात. जर असे ब्लेड आणि असे चाकूचे वार होत असतील तर मुलांवर लक्ष ठेवायचं कोण? कामं करायचे का मुलांना शिकवायला लक्ष ठेवायचं? हे आमचे आरोप आणि आम्ही मुलं पाठवतो कशासाठी? शिक्षकांनी लक्ष ठेवलं पाहिजे आणि शिकवलं पाहिजे. तर त्यांचंच लक्ष त्यांचं स्वतःवर नाही येतं, हे आमच्या मुलावर काय ठेवते? साम टीव्हीनं हा प्रकार समोर आणल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी 2 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली, तर शिक्षण अधिकाऱ्यांनी अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. आपण तात्काळ गटशिक्षण केंद्र बघून त्या शाळेवर पाठवलं. त्यांना चौकशी करून अहवाल सुद्धा मागितलाय आणि त्या अनुषंगाने तिथले एक शिक्षक आहे त्यांची सुद्धा तात्काळ त्याकडून दुसऱ्या शाळेवर त्यांची हे केलेले व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात तात्काळ आपण गटशिक्षण केंद्र बघून अहवाल मागितलेला आहे. अहवाल येतात नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. तर लहान मुलांमध्ये ही क्रूरता कुठून येते? मुलं एकमेकांच्या हातावर ब्लेडनं वार करण्यामागे कोणती मानसिकता असू शकते, याची उकल तज्ज्ञांनी केली आहे. त्याचं बारकाईने अवलोकन केलं असता ही बालकं, ही जी मुलं आहेत, ही व्यक्तिमत्व विकृती किंवा व्यक्तिमत्व विकाराने ग्रस्त असावीत असं माझं प्राथमिक मत आहे. प्रत्यक्षात अजून त्या मुलांचं ते इंडिव्हिज्युअल आपण जर तपासणी वगैरे केली तर अजून यातनं काही बाहेर निघू शकते. बुलढाणा जिल्ह्यातील भादोला येथील जिल्हा परिषदची प्राथमिक उच्च शाळा ही चर्चेमध्ये आली आहे. येथील विद्यार्थ्यांनी 11 विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातावरती ब्लेड मारून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षकांवरती कडक कारवाई व्हावी यासाठी पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती ही आक्रमक झालेली दिसत आहे. विद्यार्थ्यांना खरं शिक्षण तर म्हणजे घडवण्याचं काम ही शाळेमध्ये लहानपणापासून केलं जाते, पण मात्र शिक्षकच दुर्लक्ष करत असतील तर या गोष्टीला आळा घालणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आणि गुन्हेगारीकडे तर ही विद्यार्थी जात नाहीत का, असा प्रश्नसुद्धा उपस्थित केला जात आहे. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची तयार होणारी विकृत मानसिकता आणि त्याकडे शिक्षक पालकांचं होणारं दुर्लक्ष याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई तर व्हायलाच हवी, पण पालकांनीही हे सगळं प्रकरण शिक्षकांवर ढकलून नामानिराळं न राहता मुलांच्या सवयींकडे विशेष लक्ष द्यायला हवं. संजय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बुलढाणा. तर आपल्या मुलांकडे शाळेत पाठवल्यानंतर त्यांच्या मित्रांकडे, मुलांकडे शाळेमध्ये काय होतंय याकडे बारकाईनं लक्ष देण्याची हीच वेळ आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आणि सुनावणीसाठी त्याला बाहेर आणलं जातं. त्यावेळेस कराडला कोर्टाबाहेर मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला. होय, या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल होत असून खरंच वाल्मिक कराडला मारहाण झाली का,
याची मग आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस नेमकं काय सत्य समोर आलं पाहूयात. वाल्मिक कराडला चोपला. कोर्टाबाहेर वकील आणि जनतेकडून धुलाई. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. गेल्या 3 महिन्यांपासून सरपंच हत्येप्रकरणी चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आलाय आणि या कराडला वकील आणि जनतेनं कोर्टाबाहेर चोप दिल्याचा दावा केला जातोय. आता हा व्हिडिओ पहा. निळ्या रंगाचा शर्ट घातलेला हा व्यक्ती कराड असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच हा वाल्मिक कराड आहे का? वाल्मिक कराडला कोर्टाबाहेर मारहाण झाली का? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पहा. सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला कोर्टाबाहेर चोप दिला. वकील आणि लोकांनी कराडला मारहाण केली. हा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. खरंच वाल्मिकला मारहाण झाली का याची तपासणी करण्यासाठी व्हिडिओ आम्ही निरखून पाहिला. सर्वप्रथम व्हिडिओतील पोलीस हे महाराष्ट्र पोलीस नसल्याचं स्पष्ट दिसतंय. हा व्हिडिओ महाराष्ट्रातला नाही हे तपासात समोर आलं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. वाल्मिक कराडला मारहाण झालेली नाही. व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती कराड नाही. व्हायरल व्हिडिओ राजस्थानचा असल्याची माहिती आहे. वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये शिक्षा भोगतोय. सध्या सरपंच देशमुख हत्या प्रकरण गाजतंय. त्यामुळे अनेक असे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. बीडमधील मारहाणीचे व्हिडिओ समोर आल्यानं आता हा व्हिडिओ देखील लोकांना खरा वाटू लागलाय. मात्र आमच्या पडताळणीत वाल्मिक कराडला चोप दिला हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.